सदरक्षणाय खल निग्रहणाय म्हणजेच सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचा नाश, हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य. पण जेव्हा रक्षकच भक्षक बनतो तेव्हा सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा? अकोल्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेनं पोलीस खात्याची प्रतिमा पुन्हा एकदा डागाळली आहे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल किंवा सोशल मीडियावर तुम्ही पाहिलाही असेल, पण हा व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण म्हणजे सदरक्षणाय खल निग्रहणाय म्हणजे सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचा नायनाट हे ब्रीदवाक्य पोलीसच विसरले की काय असा चीड आणणारा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. घटनाही तशीच घडली. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन आणि पोलीस कोठडीत असलेली एक महिला आरोपी, जिला संरक्षण मिळायला हवं होतं, तिच्याच सन्मानावर गदा आणण्याचा आरोप सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधववर करण्यात आला. त्यानं कोठडीत असलेल्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. तुझ्या मुलीला रात्रभर माझ्याकडे पाठव, 10,000 देतो, अशी निर्लज्जपणाची भाषाही त्यानं वापरल्याचा गंभीर आरोप झालाय. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित एसआय राजेश जाधव यांनी तुझी मुलगी खूप स्मार्ट आहे, माझ्याकडे पाठवशील का, मी 10,000 देतो वगैरे वगैरे बोलून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या संबंधित प्रकरणाची आम्ही त्वरित दखल घेऊन त्या महिलेची फिर्याद घेऊन संबंधित एसआयवर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. वरिष्ठांना माहिती दिली. माहिती दिल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक सरांनी तात्काळ त्याला निलंबित केलं आणि अटक करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत तो सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या मागील दाराने पळून गेला. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेवर राजकीय सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. या अशा नराधमांना जोपर्यंत जास्तीत जास्त बदनामी, शिक्षा आणि त्रास होत नाही तोपर्यंत यांची ही प्रवृत्ती कमी होणार नाही असं मला वाटतं. 10 ते 12 वर्ष झाली असतील जेव्हा मी महिला तक्रार निवारण, जे आता भरोसा सेल आहे, त्याला बसायचे, तेव्हा त्याच्या पत्नीने याचं एक्स्ट्रा मरायटल काहीतरी अफेअर आहे, तेव्हा ॲडल्ट्रेशनला गुन्हा मानत होतो आपण, तर ते सांगितलं होतं. आणि त्यावेळेला याला सुनावणी करून, समुपदेशन करून आम्ही त्याचं सगळं रिइन्स्टेट म्हणतो आम्ही त्याला, असं करून दिलं होतं. जाधव नावाचा एएसआयनी अशा पद्धतीच्या एका आरोपी असलेल्या महिलेला ज्या पद्धतीनं ती मागणी केलेली आहे शरीर सुखाची, ही बाब अत्यंत गंभीर आहे. याची दखल राज्य सरकार नक्कीच घेणार आणि आता नवीन कायदा दोन्ही सभागृहामध्ये पारित झालाय. राज्याचे गृहमंत्री त्याबाबत अत्यंत जागरूक आणि सक्षम आहेत. कठोरात कठोर शिक्षा त्या व्यक्तीला झाली पाहिजे. जर रक्षकच अशा पद्धतीने बुभुक्षित नजरेने महाराष्ट्रातल्या लेकीबाळींकडे बघत असतील तर फक्त निलंबन एवढं पुरेसं नाही, त्याच्यावर रीतसर गुन्हा सुद्धा दाखल होणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात कुठल्याही खात्यातल्या माणसाकडून अशा पद्धतीचे गैरवर्तन होणार नाही. तर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची सूचना केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. त्यांच्यावर पूर्ण त्या ठिकाणी कारवाई होते आहे. आमच्या त्या बहिणींनी पोलिसांकडे जे काही त्यांचं निवेदन केलं, जे काही रिपोर्ट दिली, त्यावर सरकार पूर्ण कारवाई करेल. आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, त्यांनी किती लक्ष टाकलं आहे, आम्ही लक्ष टाकलं आहे आणि मी स्वतः या ठिकाणी लक्ष टाकणार आहे. आता कठोर कारवाई करू असं सरकार म्हणतंय तरी खरं, मात्र ज्या पोलीस ठाण्यात महिलांना सुरक्षित वाटायला हवं त्याच ठिकाणी असा प्रकार घडत असेल तर तो केवळ एक गुन्हा नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे. अकोल्यातील या घटनेत दोषींना कठोर शिक्षा होईल का आणि महिलांना खरंच सुरक्षित वातावरण मिळेल का? उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.